श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचा ढोकळा। तर बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ही रेसिपी एकदम पटकन होणारी आहे। ही रेसिपी ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी पण खूप छान आहे आणि जे डाएट वगैरे फॉलो करतात तर त्यांच्यासाठी पण खूप छान आहे चेंज म्हणून करायला। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा। मी ह्या डब्याचं प्रमाण घेतलेलं आहे। हे डब्बा भरून ज्वारीचे पीठ, एक चमचा रवा, पोहे खायचा चमचा घेतलाय, एक चमचा रवा, बारीक रवा हा कच्चाच घेतलेला आहे, दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यात पाणी ॲड करूया आपण। या पद्धतीने बॅटर सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटं आपण झाकून ठेवलं होतं बॅटर। तर आता ते बॅटर आपलं व्यवस्थित झालेलं आहे। हे पहा, ज्वारीची नेहमी आपण भाकरी करूनच खातो। चवीनुसार मीठ, आलं पेस्ट, आल्यामुळे चवीला खूप छान लागतं, एक चमचा तेल, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यात थोडा सोडा ॲड करायचा आहे। सोडा टाकल्यानंतर हे आपल्याला लगेच बॅटर भांड्यात ओतायचं आहे। सोडा टाकला की हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर दही अवेलेबल नसेल तर आपण सायट्रिक ॲसिडचा पण वापर करू शकतो, पण दहीमुळे टेस्ट खूप छान येते। भांड्याला आपण छान तेल लावून घेतलेलं आहे आणि हे बॅटर त्याच्यात ओतलं आहे आणि त्याच्यावर छान मिरची पूड टाकून घेऊया आपण। दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण खूप टेस्टी लागतो। पाणी उकळायला मी अगोदरच गॅसवर ठेवलेलं होतं। आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता हे आपण ठेवूया याच्यावर। अगदी फुल पण नाही आणि मीडियम पण नाही, या पद्धतीने गॅसवर आपल्याला हे ऑन करून ठेवायचं आहे। 20 मिनिटं आपल्याला हे राहू द्यायचं आहे गॅसवर। 20 मिनिटं आपली झालेली आहेत। तर आपण बघूया। हे पहा, आपला ढोकळा तयार झालेला आहे। गॅस बंद केला आहे। आपलं हे थंड झालेलं आहे, याला आपण कट करून घेऊया। तडक्यासाठी आपलं तेल गरम झालेलं आहे। थोडी तीळ, गॅस आता बंद करूया। तडका मी आता ढोकळ्यावर टाकते। कोथिंबीर,
तर आपला ज्वारीच्या पिठाचा ढोकळा तयार आहे. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.